मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या नुकत्याच परीक्षा तिसऱ्या टप्प्यातील 6 तारखेला आज संपलेल्या आहेत. अजून कोणकोणत्या परीक्षा बाकी आहेत आणि त्यांची परीक्षा कधी होणार याच्याबद्दल अगदी डिटेलमध्ये आपण चर्चा करूया. सोबतच प्रतीक्षा संपलेली आहे मित्रांनो. बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी म्हणत होते असं काहीतरी एकदम बेसिक पासून असं काहीतरी आम्हाला गणिताची बॅच आणा की जे अगदी म्हणजे आमची जी मुलं आहेत, आता बरेच विद्यार्थी 40-45 वर्षाची सुद्धा आपल्या बॅचला होती पाठीमागच्या, तर ते म्हणत होते की आमच्या मुलांसाठी सुद्धा पाहिजे आहे. आणि काही विद्यार्थी असे आहेत जे बऱ्याच दिवसापासून त्याचा गणिताचा संबंध संपलेला आहे. तर अगदी म्हणजे त्यांना बेरीज, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक हे सगळं त्यांना डिटेलमध्ये शिकायचं आहे. तर अगदी 5वीतील विद्यार्थ्यापासून स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी म्हणून प्रत्येकजण जॉईन करू शकता. 3 महिन्यामध्ये तुम्हाला परफेक्ट म्हणजे परफेक्टच करून दिलं जाईल, एवढा विश्वास तुम्हाला यामधून देत आहे. तर ही फक्त आणि फक्त कमी फीमध्ये, सर्वांची अपेक्षा होती कमी फीमध्ये, तर फक्त 499 सध्या आपण ठेवलेले आहे. लवकरच याची फी 1999 होईल आहे. त्याच्या अगोदर केवळ 499 मध्ये कोणतीही प्रतीक्षा न करता तात्काळ ॲडमिशन घ्यायचं आहे मित्रांनो. सर्वांसाठी, जसं की जे स्पर्धा परीक्षा करत आहे बाकीच्या सब्जेक्टचं काय, तर त्यांच्यासाठी मराठी, इंग्रजी, GK याचे मोफत लेक्चर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर रेकॉर्डेड दिले जातील. आणि ही जी बॅच असणार आहे गणितची ती लाईव्ह असणार आहे. डेली लाईव्ह बॅच यामध्ये असणार आहे. तर नक्की याचा तुम्ही लाभ घ्या. कसा लाभ घ्यायचा आहे मित्रांनो, कसं जॉईन व्हायचं आहे, तर 499 रुपये 72 48 93 071 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून पाठवायचा आहे. आणि पाठवल्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा आहे. तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये जॉईन करून लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहण्यासाठी ॲक्सेस दिला जाणार आहे. सोबतच इथून पुढे सुद्धा भरपूर साऱ्या परीक्षा येत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, पोलीस भरतीची आहे, WRD आहे, PWD आहे, महानगरपालिका आहे. त्यानंतर अहमदनगर DCC बँकेची पण आता लवकरच ही परीक्षा येत आहे. आपण बघू शकता ही TCSच परीक्षा घेणार आहे आणि 700 जागांसाठी ही परीक्षा होणार आहे. त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा जवळपास 300 जागांपेक्षा जास्त परीक्षा साठी ही रिक्रुटमेंट होत आहे. आणि ही सुद्धा परीक्षा TCSच घेणार आहे. अजून बऱ्याच मोठ्या मोठ्या परीक्षा, जसं की पुरवठा निरीक्षक असेल, त्यानंतर आरोग्य विभागाच्या भरत्या आहेत, दारूबंदी पोलीस आहे, पोलीस भरती आहे, महानगरपालिका, हे सगळ्या भरत्यांसाठी जर तुम्हाला एकाच फीमध्ये तयारी करायची असेल तर केवळ 875 1 वर्ष व्हॅलिडिटीसह तुम्हाला हे उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी फी आणि क्वालिटी एज्युकेशन. नक्की तुम्ही काय करू शकता, या लाईव्ह क्लासचा लाभ घेऊ शकता मित्रांनो. याचे सुद्धा फी जमा करण्याची सेम प्रोसेस आहे. 875 रुपये 72 48 93 071 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून पाठवायचा आहे. आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा आहे. तात्काळ तुम्हाला या लाईव्ह क्लासचा ॲक्सेस दिला जाईल. जिल्हा परिषदेची तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा संपलेली आहे. चौथ्या टप्प्यातील परीक्षा कधी होईल, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहूया. अगोदर आपण न्यूजपेपरमध्ये एक न्यूज आलेली होती, त्याच्या आधारे थोडीफार माहिती घेऊया आणि नंतर बाकीची डिटेलमध्ये माहिती घेऊया. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघू शकता, ही जी काही न्यूज आलेली होती, तर या न्यूजमध्ये ही माहिती काही दिलेली होती, जसं की आतापर्यंत जी परीक्षा झालेल्या आहेत त्याची माहिती दिली होती आणि येणाऱ्या कोणकोणत्या परीक्षा आहेत तर त्यानंतरची आपल्याला या ठिकाणी माहिती दिली होती. तर तेवढंच आपण महत्त्वाचं पाहूया. जसं की या ठिकाणी आपल्याला दिसत असेल, दरम्यान 6 नोव्हेंबरचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. हे जुने न्यूज तुम्हाला दाखवलेले आहे. तर 6 नोव्हेंबरची पण आज परीक्षा झालेली आहे. तर आता बघा, या ठिकाणी जर बघितलं तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, 12 नोव्हेंबरपासून काय आहे, दिवाळी सुरू होत आहे. त्यामुळे उर्वरित पदांची परीक्षा आता दिवाळीनंतरच होईल. कारण दिवाळीच्या ऐन याच्यामध्ये तर आतापर्यंत परीक्षा झालेल्या नाहीत. त्यामुळे ह्या पण परीक्षा शक्यता आहे की होणार नाही. दिवाळीच्या या पिरियडमध्ये 4-5 दिवस तर परीक्षा होणार नाहीत. मग परीक्षा कधी होऊ शकतात, तर 16 तारखेपासून पुढे होऊ शकतात. बरं, अगोदर आपण बघूया की नेमकं कोणकोणत्या पदाच्या परीक्षा अजून होणं बाकी आहे. जसं की सगळ्यांची खूप जबरदस्त अशी पोस्ट म्हणजे कंत्राटी ग्रामसेवकची परीक्षा होणं बाकी आहे. आरोग्यसेवक महिला पुरुष, ओके, आरोग्यसेविका आरोग्यसेवक यांची परीक्षा होणं बाकी आहे. कनिष्ठ सहाय्यकची परीक्षा आहे. स्थापत्य अभियांत्रिका आहे. त्यानंतर मुख्य सेविका म्हणजेच अंगणवाडी सुपरवायझर आपण त्याला म्हणतो, त्याची परीक्षा होणं बाकी आहे. कनिष्ठ अभियंता, ओके, ग्रामीण पाणी पुरवठा याची परीक्षा होणं बाकी आहे. औषध निर्माण अधिकारी याची परीक्षा होणं बाकी आहे. ओके, त्यानंतर जर आपण बघितलं तर वरिष्ठ लिपिक याची सुद्धा परीक्षा होणं बाकी आहे. तर एवढ्या सगळ्या परीक्षा अजून होणं बाकी आहे. मग ह्या परीक्षा कधी होऊ शकतात, तर आता जसं की आपण बघितलं की 16 तारखेपर्यंत ही परीक्षा होणार नाहीत, कारण आता दिवाळी चालू होत आहे. मग आता ह्या परीक्षा घेण्यासाठी 16 तारीख ते 30 नोव्हेंबर 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर एवढीच डेट असणार आहे. आता जर घ्यायचे असतील तर कधी 16 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत या दरम्यानच त्या परीक्षा घेऊ शकतात. कारण 30 नोव्हेंबरला आपण जर बघितलं तर सार्वजनिक आरोग्य विभाग याच्या परीक्षा चालू होत आहेत. ओके, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाची जी काय परीक्षा आहेत, ओके, तर त्या परीक्षा कधीपासून चालू होत आहेत, तर 30 नोव्हेंबरपासून चालू होत आहेत. ते जवळपास आपण बघू शकता 5 डिसेंबर, ओके, 5 डिसेंबरच्या पण खाली जर आपण बघितलं तर 12 डिसेंबरपर्यंत ह्या परीक्षा चालत आहेत. ओके, 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर नंतर बिलकुल पण चान्स नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे 12 डिसेंबरपर्यंत जर त्यांना घ्यायचे असेल तर आत्ता 16 नोव्हेंबर
ते 29 नोव्हेंबरपर्यंत ते घेऊ शकतात. आणि जर या दरम्यान ही परीक्षा नाही झाली तर डायरेक्ट मग ही परीक्षा जाणार आहे कधी 13 डिसेंबर नंतरच. ही परीक्षा मग नंतर होणार 13 डिसेंबर. परंतु एवढा लेट नाही होणार असं आत्तापर्यंत तर जे त्यांचं जे काही शेड्यूल आहे, जी काही त्यांनी अगदी धावपळ करून ज्या परीक्षा घेतलेल्या आहेत त्यानुसार तर वाटतं की ही जी परीक्षा आहे ती 16 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान होईल. मग हे जर व्हायचं असेल तर त्याची 16 नोव्हेंबर, 17 नोव्हेंबरला, 18 नोव्हेंबरला जर त्यांना परीक्षा घ्यायची असेल तर त्याच्या 7 दिवस अगोदर आपल्याला हॉल तिकीट येणं, शहर समजणं, सिटी समजणं, कोणकोणत्या शहरामध्ये आपली परीक्षा आली, काय केंद्र समजणं हे गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला 11 तारखेला, 12 तारखेला काहीतरी अपडेट येणं खूप खूप अपेक्षित आहे जर हे व्हायचं असेल तर. त्यामुळं आपण पुढची अपडेट जशी येईल तशी तुम्हाला कळवूया. तोपर्यंत आपापल्या जिल्हा परिषदेचे वेबसाईट आपण चेक करत राहायचं आहे, किंवा आपलं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आपण पण यूट्यूबमार्फत तुम्हाला अपडेट देतच आहोत. टेलिग्रामला जॉईन झालं नसेल तर टेलिग्रामला तुम्ही जॉईन होऊ शकता. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट भेटत राहतील. याच ठिकाणी अपडेट भेटत असतात. जसं की आता सोलापूर जिल्हा परिषदेची आपण वेबसाईट ओपन केली तर या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे दिसतं आहे की हे पहिल्या टप्प्यातील, या ठिकाणी इथं दुसऱ्या टप्प्यातील दिलेलं आहे भाग 2, आणि इथं तिसऱ्या टप्प्यातील ह्या दिलेल्या आहेत भाग 3. तसंच आता चौथ्या टप्प्यातील झालं की इथं जिल्हा परिषद पदभरती परीक्षेचे वेळापत्रक भाग 4 असं अपडेट येत असतं. मग हे जर समजा भाग 3 आपण ओपन केलं, ओके, हे जर ओपन केलं तर आपल्याला जसं की भाग 3मध्ये कोणकोणत्या झाल्यात ते आपल्याला काय होतं दिसून येत असतं. ठीक आहे. हां, तर त्या पद्धतीने आपण मग चेक करायचं असतं की या ठिकाणी कोणत्या आलेल्या आहेत. इथं आपण बघू शकता 6 नोव्हेंबरपर्यंतच हे अपडेट आहे. ठीक आहे. तर जसं की अजून कोणत्या कोणत्या येतील ते सर्व तुम्हाला आपल्या या ठिकाणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, म्हणजे भेटत राहतील. सोबतच आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर जी गणित स्पेशलची आपण बॅच लॉन्च केलेली आहे त्याचा नक्की लाभ घ्या. अगदी 5वी पासून ते स्पर्धा परीक्षापर्यंत सर्वजण या बॅचचा लाभ घेऊ शकता. एवढ्या बेसिकपासून हाय लेवलपर्यंत तुम्हाला परफेक्ट करणार आहे फक्त 499 मध्ये. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. आणि स्पर्धा परीक्षेचे बाकी परीक्षांची तर तयारी करत असाल, यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज, ई बुक्स, सोबतच लाईव्ह क्लासेस, लाईव्ह नाही पाहू शकला रेकॉर्डेड क्लासेस, हे सर्व तुम्हाला 875 मध्ये भेटणार आहे 1 वर्ष व्हॅलिडिटीसह. तर हे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की आपल्या एक्झाम बॉडी पॅटर्न 3.0 मध्ये तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल. धन्यवाद.